मुंबई ही मराठी माणसाची सांगितली जाते, पण मुंबईमध्ये मराठी माणूस किती उरलाय असा प्रश्न लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं आता उपस्थित होतोय। खरंच मुंबईचे खासदार मराठी माणूस ठरवतो का याचा घेतलेला हा धांडोळा पाहूयात। मुंबईतील मराठी वोट बँक कुणाच्या पाठीशी? मराठी माणूस कुणाला मतदान करणार? मुंबईत उरला जवळपास 35% मराठी माणूस। मुंबई फक्त मराठी माणसाचीच अशी घोषणा दिली जाते, पण मुंबईत मराठी माणूस राहिलाय का हा सवाल गेल्या काही वर्षांपासून विचारला जातोय। गिरगाव पासून ते गिरण गावापर्यंतचा मराठी माणूस मुंबई बाहेर फेकला जातोय। मुंबईतून मराठी माणूस हद्दपार होत चालल्यानं मराठी माणसाचा मुंबईतला आवाजही क्षीण होत चालल्याची भीती व्यक्त केली जाते। मुंबईतली चाळ संस्कृती अस्ताला गेल्यानं मुंबईतला चाकरमानी विरार, बदलापूर, कर्जत आणि पनवेलकडे फेकला गेलाय। लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं मराठी माणसाचा राजकीय आवाज किती आहे याची चर्चाही या निमित्तानं सुरू झाली आहे। मला वाटतं की ॲक्च्युली मुंबईमधली मराठी मतं फुटणार नाहीत। मराठी माणूस हा नेहमी मतांसाठी जागरूक राहिलेला आहे। मराठीला ज्यांनी पाठिंबा दिला आहे त्या पक्षाला नक्की ते मतदान करतील। कदाचित फुटली जाऊ शकतात, कारण का एवढं आता ते गचकरण झालंय ना की लोकांना कळत नाहीये की मी इथे जाऊ का मी तिथे जाऊ, मी नक्की काय करू। म्हणजे आज हा व्यक्ती इथे आहे का उद्या तिथे, कारण का मलाही कधी कधी प्रश्न पडतो की अरे म्हणजे मला विकिपीडिया टाईप करायला लागतात। मुंबईत मराठी मतदार नेमका किती आहे याची निश्चित आकडेवारी उपलब्ध नाही, मात्र अभ्यासकांच्या मते मुंबईत जवळपास 96,53,000 मतदार एकूण आहेत। यामध्ये मराठी मतदारांची संख्या 36,30,000 एवढी आहे। मुस्लिम मतदार 17,87,000 आहेत। गुजराती, राजस्थानी मतदारांची संख्या 14,58,000 एवढी आहे। उत्तर भारतीय 16,11,000 एवढी आहे। दक्षिण भारतीय 6,97,000 आहे। ख्रिश्चन 2,51,000 आहे, तर इतर धर्मीय मतदारांची संख्या 2,16,000 एवढी असल्याचं सांगण्यात येत आहे। मराठी मतदारांची संख्या अजूनही सर्वात जास्त असली तरी मराठी मतदारांनी कोणत्याही एका पक्षाला एक गठ्ठा मतदान दिल्याचं दिसत नाही। सगळ्या पक्षांमध्ये मराठी मतदार विभागला गेलाय। मनसेनं मराठी माणसाचा मुद्दा हातात घेऊन मराठी मतांची मोळी बांधण्याचा प्रयत्न केलाय। सुरुवातीला सकारात्मक यश मिळालं, पण नंतर त्यालाही मर्यादा आली। आताही मुंबईतील मराठी माणसं मनसेसोबत असल्याचा दावा हा केला जातोय। राजकीय नेत्यांनी तशी परिस्थिती निर्माण केली तर तुम्ही म्हणता तो कल राज ठाकरे साहेबांच्या बाजूने नक्कीच उभा राहू शकतो, कारण राज ठाकरे साहेबांनी त्यांची मराठी बाबतची जी भूमिका आहे कधीच त्याच्यात तडजोड केलेली नाही आहे। त्यामुळे राज ठाकरे साहेबांच्या मागे अधिक प्रमाणात मराठी मतदार उभे राहतील असं मला तरी वाटतं। मराठी माणूस आजही बाळासाहेब ठाकरेंना दैवता समान मानतो, त्यामुळे मराठी माणूस आजही शिवसेनेलाच मत देतो असा विश्वास शिवसेनेचे नेते करतात। शिवसेनेत 2 गट आहेत, त्यामुळे मराठी माणूस 2 पक्षात विभागलाय असं नाही। भाजपकडेही मराठी माणसाची मोठी वोट बँक आहे। मुंबई महापालिकेत भाजपचे 82 नगरसेवक होते। मुंबईतला मराठी माणूस अजूनही त्यांचे लोकप्रतिनिधी कोण असतील हे ठरवतोय। यावेळी महाविकास आघाडीचे सगळेच्या सगळे उमेदवार मराठी आहेत। महायुतीचे 4 उमेदवार मराठी भाषिक आहेत, त्यामुळे मराठी मतदार यावेळी कोणाच्या पदरात मतांचं दान टाकणार या उत्सुकतेवरून 4 जूनला पडदा पडणार आहे। भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।